पचनविकारांच्या बाबतीत आहाराचा खूप मोठा रोल आहे आणि आपण योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे। म्हणून आपला डाएट चार्ट हा असा असायला पाहिजे की जो आपण लॉंग टर्म फॉलो करू शकू। ज्या लोकांना वाताचे त्रास आहेत, म्हणजे पोट फुगतं, पोट गच्च होणे, वारंवार गॅसेस पास होणे, शौचाला साफ न होणे, मलाचा खडा होणे, अशा लोकांसाठीचा आहारामध्ये एक म्हणजे जे अनुलोमन करतील, म्हणजे गॅसेस खाली सरकवतील अशा प्रकारचं अन्न आपण सेवन केलं पाहिजे आणि जे मलाचा खडा करतील अशा गोष्टी थांबवल्या पाहिजेत। त्याच्यात मुख्यत्वे तूप आणि तेलाचं प्रमाण हे योग्य असलं पाहिजे, म्हणजे खूप जास्ती नाही पण अजिबात बंद करणं हेही योग्य नाही। त्यामुळे तुपाचं प्रमाण हे खाण्यात पाहिजे। तेलाचा योग्य वापर हा भाज्यांमध्ये, आमटीमध्ये हा झालाच पाहिजे, ते पूर्ण बंद करू नये। त्याच्यासोबत डाळिंबाचा रस असेल, मोसंबीचा रस असेल, असे जे फळांचे रस आहेत जे अनुलोमन करतात वाताचं, असा आहार आपल्या खाण्यात पाहिजे। विशेषतः ताकाचं सेवन करू नये। नंबर 2, मोड आलेले कडधान्यांचे सेवन जास्त करू नये किंवा करूच नये। त्याने ते जास्त वातुळ असतात आणि त्याने गॅसेस वाढतात आणि हा त्रास पुन्हा वाढण्याची जास्त शक्यता असते। ज्या लोकांना जळजळ होते, मळमळते, उलट्या होतात, डोकं दुखतं, असे जे पित्ताचे विकार ज्या लोकांना होतात त्यांचा आहार हा वेगळा असायला पाहिजे। जर त्यांना दूध पचत असेल तर त्यांनी दुधाचं सेवन रेग्युलरली केलं पाहिजे, म्हणजे जेवणामध्ये नव्हे तर ते सकाळी किंवा संध्याकाळी दूध घेतलं पाहिजे। जेवणामध्ये तूप असायला पाहिजे। तेलाचं प्रमाण यांच्यामध्ये कमी असायला पाहिजे। जळजळीत पदार्थ म्हणजे मसालेदार नॉनव्हेज असेल, मिसळ, पावभाजीसारखे जे मसालेदार पदार्थ आहेत किंवा पंजाबी भाज्या ज्या आहेत हॉटेलमध्ये जशा मिळतात तशा, यांचं प्रमाण मात्र खूप कमी पाहिजे। ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि पिस्ता हे उष्णता वाढवणारे आणि ॲसिडिटी वाढवणारे ड्रायफ्रूट्स आहेत, त्यामुळे यांचं सेवन अजिबात करू नये पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी। त्याचबरोबर शेंगदाण्याचं प्रमाण ज्या लोकांच्यामध्ये खाणं जास्त आहे तर या पित्ताचे त्रास असणाऱ्या लोकांनी शेंगदाण्याचं प्रमाण मात्र खूप आटोक्यात ठेवायला पाहिजे। कच्चा कांदा, कच्चं लसूण खाण्याची सवय असेल तर ते कमी केलं पाहिजे। या काही गोष्टी केल्यात तर पित्ताचा त्रास हा फक्त आहारानेच कमी होतो। आणि मग खाण्यापिण्यामध्ये दूध मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुपाचं प्रमाण पाहिजे। लोणीसुद्धा खाऊ शकतात आणि जे थंड गोष्टी आहेत म्हणजे काकडी आहे, गाजर आहे, या गोष्टींचं सेवन करू शकतात। गहू, तांदूळ आणि यांच्यापासून बनवलेले अन्न, काही प्रमाणामध्ये गोड पदार्थ हे सुद्धा पित्ताला शमन करण्यासाठी, पित्ताला शांत करण्यासाठी खूप जास्त मदत करतात। त्याचबरोबर काही कडू भाज्या जसे कारलं आहे, बाकीचे वेलवर्गीयच्या भाज्या आहेत जसं की पडवळ आहे, घोसावळ आहे, ह्या पित्ताला शांत करण्यासाठी खूप चांगल्या भाज्या आहेत। या सगळ्या भाज्यांमध्ये पडवळ ही श्रेष्ठ भाजी आहे। काही लोकांना IBSचा त्रास असतो, म्हणजे वारंवार शौचाला आव पडणे, वारंवार शौचाला जावं लागणे किंवा कधी मलावष्टंभ होणे, कधी अतिसार होणे, या गोष्टी घडत असतात आणि भुकेचं प्रमाण यांच्यामध्ये खूप कमी असतं, म्हणजे भूकच खूप कमी लागते। अशा लोकांनी आहारामध्ये जड खाणं टाळलं पाहिजे, म्हणजे या लोकांनी दही खाणं मुख्यत्वे टाळलं पाहिजे। हलके पदार्थ खाल्ले पाहिजे, भाज्यांचे सूप घेतले पाहिजे, मुगाचं कढण घेतलं पाहिजे, जेवणात ताकाचा वापर करायला काही हरकत नाही आणि तेल तुपाचं प्रमाण मात्र मध्यम किंवा अल्प प्रमाणात असायला पाहिजे। आणि या लोकांच्या खाण्यामध्ये थोडंसं मसाल्याचं प्रमाण हे असलं पाहिजे जेणेकरून अग्निदीप्ती होते आणि मग भूक लागायला चांगली मदत होते। ओव्हरऑल हलक्या स्वरूपाचा आहार या लोकांनी घेतला पाहिजे, म्हणजे आपण रोजच्या जीवनात म्हटलं तर दाल खिचडीसारखा जो अन्नाचा प्रकार आहे ते यांच्यासाठी जास्त सुटेबल आहे। तसंच कवठाची बर्फी जी असते ते किंवा बेलाचं जे फळ असतं त्याच्या गरापासून बनवलेली चटणी, असे पदार्थ वारंवार ज्यांना जुलाब होतात, वारंवार ज्यांना शौचाला जावं लागतं, असे पदार्थ यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतात। तर याचा अर्थ असा आहे की या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या मी, ह्या खूप थोडक्यात सांगितल्या, सगळं विस्तृतपणे सांगणं शक्य नाही आहे। पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपली प्रकृती आपल्या वैद्याकडे जाऊन तपासून घेणे, आपली पचनसंस्था कशी आहे याचं निराकरण करणे, गरज पडल्यास योग्य तपासण्या करून त्याचं योग्य निदान करणे आणि त्यानंतरच आपण त्याचे उपचार घेणे, म्हणजे औषधोपचार हे कधी स्वतःचं स्वतः करू नये। म्हणजे आपण एखाद्या टीव्हीवरची जाहिरात बघून एखादं काढा पिणे किंवा एखादं सिरप पिणे हे काही इतकं योग्य नाही आहे। त्याच्यासाठी आपण आपल्या वैद्यांना कन्सल्ट केलं पाहिजे की मला कुठल्या प्रकारातला कॅटेगरीतला हा विकार आहे आणि मी कुठली औषधं सेवन केली पाहिजेत। माझा वैयक्तिक डाएट चार्ट मी वैद्यांसोबत बसून बनवला पाहिजे की माझ्यासाठी काय सुटेबल आहे आणि काय नाही आहे, किंवा मग मला तक्रारी वाताच्या आहेत, पित्ताच्या आहेत की कफाच्या आहेत याच्यानुसार माझा चार्ट बनला पाहिजे, म्हणजे तो लॉंग टर्म फॉलो केला जाईल। धन्यवाद।